माही या लव्ह स्टोरीचे याआधीच 5 एपिसोड्स अपलोड करून झालेले आहेत. ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी चॅनलला एकदा अवश्य भेट द्यावी. ज्या दिवशी अर्जुनच्या घरात त्याच्या लग्नाचा विषय निघायचा त्या दिवशी अर्जुनचा मूड खूप खराब असायचा. ऑफिसमध्ये सुद्धा त्याचं काही ना काही खटकत असायचं. आतापर्यंत 2 मीटिंगमध्ये तो स्टाफवर बराच ओरडला होता. सोनिया मात्र मनोमन खुश झाली होती, कारण तिनेच ती अर्जुनची गर्लफ्रेंड आहे हे त्याच्या घरी जाऊन सांगितलं होतं. कारण आता तिला अर्जुनशी लग्न करायचं होतं. तिला वाटत होतं की माही आणि अर्जुन खूप जवळ जायला लागलेत. अर्जुन मीटिंगच्या रूममधून निघून फोनवर बोलत बोलत त्याच्या केबिनकडे जात होता. निलेश, कॅलेंडर प्रोजेक्टची फाईल घेऊन माझ्या केबिनमध्ये ये. अर्जुनने न बघताच आवाज दिला आणि तो सरळ जायला निघाला. सर सर माहीने हळू आवाजात अर्जुनला आवाज दिला. त्याने फोन साईडला करत एक नजर तिच्याकडे टाकली. सर, निलेश आज घरी गेला, माही घाबरतच बोलली. त्याला घरी जायची परमिशन कोणी दिली? अर्जुन रागात बोलला. सर, त्याला इमर्जन्सी आली होती. तो तुमच्याकडे सांगायला येणारच होता, पण मीच त्याला बोलले की तू जा. मी सरांना जाऊन इन्फॉर्म करेल. हाऊ डेअर यू? तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला? एक कारकून आहेस, कारकून म्हणूनच राहा. बॉस बनायची हिंमत करू नको, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट दुसरा कोणी नाही. अर्जुन अजून तिच्यावर ओरडत बोलला. आता सगळा स्टाफ त्या दोघांकडे बघत होता. माहीला खूप इन्सल्ट झाल्यासारखं वाटलं. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिला खूप जास्त वाईट वाटलं होतं, कारण अर्जुन सगळ्यांसमोर तिची इन्सल्ट करत होता. सर, ते मी आली होती तुमच्या केबिनमध्ये तुम्हाला सांगायला, पण तुम्ही आणि सोनिया मॅडम. माही काही बोलणार तेवढ्यात अजून अर्जुन तिच्यावर ओरडला. जस्ट शटअप. तू काय आता मी केबिनमध्ये काय करतो त्यावर लक्ष ठेवून असतेस का? आय वॉन्ट यू इन माय केबिन राईट नाव. तू आत्ताच्या आत्ता माझ्या केबिनमध्ये ये. ओरडतच त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि तो आपल्या केबिनमध्ये निघून गेला. माही कॅलेंडर प्रोजेक्टची फाईल घेऊन अर्जुनच्या केबिनजवळ आली आणि डोअर नॉक करू लागली. कम इन. अर्जुन थोडा रागातच बोलला. माही त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली. तिने ती फाईल त्याच्या समोर ठेवली. हे काय आहे? किती चुका करून ठेवल्या आहेत. समजतेस काय तू स्वतःला? अर्जुन रागात बोलत होता. सर, मी खरंच निलेशचा निरोप घेऊन केबिनमध्ये आली होती, पण तुम्ही आणि सोनिया मॅडम. माही पुन्हा अडखळत बोलत होती. व्हॉट सोनिया? तू आतमध्ये येऊन पण सांगू शकत होतीस ना? सर, ते तुम्ही आणि सोनिया मॅडम खूप जवळ होते. खूप म्हणजे खूपच. आणि डोअर सुद्धा उघडाच होता, म्हणून मी आतमध्ये नाही आली. ती घाबरतच इकडे तिकडे बघत हळू आवाजात बोलली. तुला कळतंय का तू काय बोलत आहे? त्याने रागाच्या भरात तिचा हात पकडला आणि त्याच्या ऑफिसच्या सिक्रेट रूममध्ये तिला ओढतच ढकललं. तो देखील आतमध्ये गेला आणि डोअर बंद केलं. ती घाबरून एका भिंतीजवळ उभी होती. अर्जुन रागातच तिच्याजवळ गेला. आधीच सकाळी घरच्यांनी सोनियाच्या विषयाने त्याचं डोकं खराब केलं होतं. परत माहीने तोच विषय आता ऑफिसमध्ये देखील काढला होता. तू समजतेस काय स्वतःला? तुमच्यासारख्या विचार करणाऱ्या लोकांमुळेच चुकीच्या अफवा ऑफिसमध्ये पसरून ठेवल्या आहेत. मनाला येईल तसं बोलायचं. तुझ्यासारख्या छोट्या घरच्या मुलींना मी चांगलाच ओळखतो. स्वतःला जमवता नाही आलं म्हणून बॉससोबत दुसऱ्या कुठल्याही मुलीचं नाव जोडायचं आणि खराब करायचं. खूप जवळ असले म्हणजे काय होतं तुला कळतंय का? काय म्हणतात त्याला माहीत आहे का? त्याला रोमॅन्स म्हणतात. तुला सांगतो मी आता, रोमॅन्स म्हणजे काय असतं. ऑफिसमध्ये मला इतकंच काम आहे ना, मुलींसोबत मी रोमॅन्स करत फिरतो. तो सकाळचा सुद्धा राग आता माहीवर काढत होता. तो तिच्या अगदी जवळ गेला. सर, तुम्ही आता रागात आहात. आपण नंतर बोलू. माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. मला तसं बोलायचंच नव्हतं, म्हणत ती तिथून निघून जात दाराजवळ येऊन दार उघडायला गेली. माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये मिस देसाई, म्हणत त्याने रागाने तिचा हाताचे मनगट पकडले आणि गोल गोल फिरवत स्वतःजवळ ओढून घेतलं. ती अगदी आता त्याच्या खूप जवळ मिठीतच आली होती. त्याने तिचा हात जोराने पकडला होता आणि रागाने तिच्याकडे बघत होता. जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत तू इथून जाऊ शकत नाहीस. तुझी हिंमत कशी झाली माझं बोलणं न ऐकता इथून जाण्याची? त्याने अजून त्याच्या हाताची पकड घट्ट केली. ती त्याच्याकडे बघत होती. हळूच कळवळली. तिच्या डोळ्यातून पाणी आलं, तरी सुद्धा तो तिला तसाच पकडून उभा होता. अर्जुन सर, प्लीज माझा हात सोडा, दुखतंय खूप, माही रडक्या हळू आवाजात म्हणाली. तिच्या तोंडून अर्जुन नाव ऐकून त्याने लगेच तिचा हात सोडला. बघतो तर बांगड्यांचे तुकडे खाली पडले होते. तिच्या काही बांगड्या फुटल्या होत्या. हातात बांगड्यांचा काच गेला होता. त्यातून सुद्धा रक्त येत होतं. तिला ते खूप जास्त दुखत होतं. ती तो काच काढायचा प्रयत्न करत होती, पण तिच्या हाताने काही तो काढला जात नव्हता. तो तिची काच काढण्याची धडपड बघत होता. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. माहीला आता अर्जुनचा खूप राग येत होता.
तिने त्याच्या हातातून आपला हात काढून घेतला. त्याने परत तिच्याकडे नजर रोखून बघत हात आपल्या हातात घेतला. असं 2-3दा झालं. शटअप, शांत बस, आता थोडा वेळ, मला जबरदस्ती सुद्धा करता येते. तिच्यावर नजर रोखत थोडा जोरातच ओरडून बोलला. त्याच्या आवाजाने माही मात्र शांत झाली. त्याने तिला बाजूला सोफ्यावर नेऊन बसवले. कपाटातून फर्स्ट किट बॉक्स घेऊन तिच्या समोर जाऊन बसला. कापसाने तिचा हात क्लीन केला. काम डाऊन, आता मी जे करेल त्याचा भलताच अर्थ काढू नको. तिच्या डोळ्यात बघत त्याने त्याचे ओठ तिच्या मनगटाजवळ जिथे काच गेला होता तिथे नेले आणि त्यावर आपले होठ टेकवले. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिने लगेच डोळे बंद करून घेतले आणि तो काच त्याने त्याच्या दातात पकडून ओढून काढला. माहीला ते इतकं दुखलं की तिने तिचा दुसरा हात त्याच्या मांडीवर त्याच्या कपड्यांना घट्ट पकडला. माही विव्हळली. झालं, निघाला तो काच. तो तिच्या दुसऱ्या हाताकडे बघत बोलला. तिचं लक्ष तो बघत आहे तिकडे गेलं. तिने लगेच आपला हात देखील काढून घेतला. सॉरी, इट्स ओके, तो शांतपणे म्हणाला. काच काढल्यामुळे आता त्यातून रक्त येत होतं. हातात उरलेल्या बाकीच्या बांगड्या देखील त्याने अलगद तिच्या हातातून काढून घेतल्या. अर्जुनने कॉटन आणि डेटॉल घेऊन ती जखम क्लीन केली. नंतर त्यावर मेडिसिन क्रीम लावून कॉटन ठेवले. माही त्याच्याकडे एकटक बघत बसली होती. स्वतः जखम द्यायची, त्यावर स्वतः मलम सुद्धा लावायचा. काय आहे हे? माही मनातच विचार करत होती. अर्जुनने बॉक्समधून बँडेज काढली. तिच्याकडे बघत तिच्या हाताला बँडेज गुंडाळली. ठीक आहे आता, याला पाणी नको लागू देऊ. उद्या परत त्याची बँडेज चेंज करून घे. अर्जुन तिला इन्स्ट्रक्शन देत बोलला. माही सोफ्यावरून उठून जाऊ लागली. माही थांब. अर्जुन हँडवॉश करून आला. सर, मला निघायला हवं आता. खूप वेळ झाला मी इथे आहे. माही बाहेर जात म्हणाली. माझं ऑफिस आहे. कोण कुठे किती वेळ थांबेल हे मी ठरवू शकतो. अर्जुन रागाने बोलला. तुमचं ऑफिस असलं तरी बाहेर खूप लोक आहेत. ते काय विचार करतील? आय डोंट केअर. अर्जुन पुन्हा ओरडत बोलला. सर, तुम्ही मोठे लोक आहात. आम्हाला आमची पायरी समजून वागावं लागतं. म्हणत ती परत बाहेर जायला निघाली. माही, लग्न करण्याबद्दल तुझं मत काय आहे? अर्जुन तिला पाठमोरी होताना बोलला. माहीला त्याच्या या प्रश्नाने एकदम धडकी भरली. तिने वळून अर्जुनकडे बघितलं. अर्जुन तिच्याकडे बघत होता. जरी त्याचं बोलणं ऐकायला तिला चांगलं वाटलं होतं तरी देखील ते ती स्वीकारू शकत नव्हती. ती काहीच उत्तर न देता तिथून निघून गेली. अर्जुन ती गेला त्या दिशेने बघत बसला. दुसऱ्या दिवशी माही ऑफिसला आली आणि आपलं काम करण्यात बिझी होती. अर्जुनचं मात्र आज कामात लक्ष लागत नव्हतं. त्याने विचारलेल्या प्रश्नाला माहीने त्याला काहीच उत्तर दिलं नव्हतं. काल माही का अशी म्हणत होती की मी आणि सोनिया क्लोज होतो. असं तर काहीच झालं नव्हतं. माझ्या डोळ्यात कचरा गेला होता तेव्हा सोनिया ते काढत होती. ते बघून तर मला असं वाटलं नसेल. अर्जुन मनात विचार करत होता. काल जेव्हा सोनिया त्याच्या केबिनमध्ये काही डिस्कस करायला गेली होती तेव्हा अर्जुनच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं. ती त्याचे डोळे टिश्यूने क्लीन करत होती. तेव्हा तिला माही येताना दिसली. माहीला बघून ती मुद्दाम अर्जुनच्या जवळ खाली वाकून डोळे बघत होती. बाहेरून माहीला ते सगळं विचित्र प्रकारे दिसलं होतं. आजचा ऑफिसचा दिवस देखील संपत आला होता. माहीने पूर्ण दिवस अर्जुनला इग्नोर केलं होतं. पण आता तिला फाईल चेक करायला त्याच्याकडे जाणं भागच होतं. त्याशिवाय ती घरी जाऊ शकत नव्हती. माहीने सगळं आवरून बॅग पॅक करून ठेवली आणि फाईल घेऊन ती अर्जुनच्या केबिनकडे गेली. तिने डोर नॉक केलं. ती आतमध्ये गेली. अर्जुन फोनवर बोलत होता. त्याने इशाऱ्यानेच तिला बसायला सांगितलं. माही त्याच्या पुढे जाऊन बसली आणि त्याचा फोन संपायची वाट बघत होती. फोनवर बोलत असताना तो तिचं निरीक्षण करत होता. नंतर बोलू म्हणत त्याने फोन कट केला. माही, तू कालचा बँडेज चेंज नाही केलं आणि ते थोडं ओलं पण दिसत आहे. मी तुला बोललो होतो ना चेंज करशील. त्याने तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि बघू लागला. हां, ते विसरली आणि आता वॉशरूममध्ये गेली होती तेव्हा ओले झाले. आता घरी गेले की करेल. ती तिचा हात त्याच्या हातातून काढून घेत बोलली. सर, ही फाईल तुम्ही एकदा चेक करून मला सांगा काही चेंजेस करायचे असतील तर. अर्जुनने ती फाईल साईडला ठेवली आणि उठून फर्स्ट किट बॉक्स आणला. त्याला तसं बघून तिला कालचं सगळं आठवलं. सर, तुम्ही बघून घ्या फाईल, मी येते थोड्या वेळात, म्हणत ती जायला निघाली. तो एका झटक्यात तिच्या पुढे जाऊन उभा राहिला. तशी ती मागे मागे जाऊ लागली आणि भिंतीला आदळली. तो परत तिच्यासमोर येऊन उभा राहिला. सर, तुम्ही नेहमी नेहमी असे जवळ येऊन घाबरवत नका जाऊ, माही बोलली. तू घाबरतेस मला? तिचा हात हातात घेत तिच्या हाताची बँडेज काढत तो म्हणाला. हे बघा, हे माझं मी करेल. ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत बोलली. पण त्याने हात घट्ट धरून ठेवला होता. तू घाबरतेस मला? माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तू. अर्जुन, छे छे, मी नाही घाबरत तुम्हाला. आणि मी का म्हणून घाबरू तुम्हाला? ती अडखळत बोलत होती. पण तुझे डोळे तर वेगळेच सांगतात.
मी जवळ आलो की तू बेचैन का होतेस? अर्जुन हातावरची जखम क्लीन करत बोलत होता. काय सांगतात माझे डोळे? ते मला खूप धडधड होत असतं, कधी कधी ॲसिडिटीमुळे. त्यामुळे घाबरायला होतं, म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, बाकी काही नाही. अर्जुनला हसू आलं. तो हसू कंट्रोल करत होता. धडधडायला होतं म्हणजे? तो परत हसत बोलला. ते सांगितलं ना, ॲसिडिटीमुळे होतं असं. तो जवळ होता म्हणून तिला आता काहीच सुचत नव्हतं. बरं, कॉफी घेशील? नाही म्हणजे नको. नाही का? ते ॲसिडिटी सांगितलं ना. बरं ठीक आहे. हे झालं बँडेज चेंज करून. 2 दिवस काळजी घे, ठीक होईल. तिचा फोन वाजला. हा आजी साहेब, येते आता, ऑफिस झालं की. तिने फोन ठेवला. आजीचा फोन होता का? काय म्हणत होती? ते मूर्ती वाळली आहे, घेऊन जा आणि काही कामाचं बोलायचं आहे. चल मग सोबतच जाऊया, अर्जुन बोलला. नाही नको, मी चमेली सोबत जाईन. चमेली? अच्छा, तुझी स्कूटर. चमेली सोबतच आधी मैत्री केलेली दिसते. हसतच अर्जुन पुटपुटला. काय म्हणालात तुम्ही? काही नाही. चमेली लकी आहे बोललो. वेड लागलेलं दिसतंय सरांना आज, माही मनातच बोलली. सर ते फाईल उद्या घेऊन जा. ठीक आहे. या ड्रॅकुलाला काय झालं? असं का वागतोय? ड्रिंक घेतात की काय? काल लग्न बाबतीत विचारत होते, आज तर काहीच विचारलं नाही त्या बाबतीत. नक्कीच मस्करी करत असतील. आजकाल फारच मस्करीच्या मूडमध्ये असतात. आधी तर कधी हसायचे सुद्धा नाही. आजकाल तर हसत असतात. तसंही यांच्यासोबत कोण लग्न करेल? यांच्यासोबत लग्न करणं म्हणजे आ बैल मुझे मार सारखं होईल. देवा वाचव रे बाबा त्या मुलीला, माही मनातच विचार करत होती. पण माहीला काय माहीत होतं, अर्जुन साहेब तर तिच्या प्रेमात पडले होते आणि ती सुद्धा नकळतपणे अर्जुनच्या प्रेमात पडली होती. पुढे जाऊन तिलाच या ड्रॅकुलाला झेलायचे सुद्धा होतं. माही त्याच्याकडे बघतच बाहेर जायला निघाली आणि दाराला जाऊन धडकली. अगं ए, हळू ना, दार फुटेल ते, अर्जुन मस्करी करत बोलला. बाहेर माहीने डोकं चोळत त्याच्याकडे बघितलं आणि बाहेर पडली. माही ऑफिसमधून निघून शांती सदनला आली. शांती सदनमध्ये पाय ठेवताच अर्जुनची आजी आणि आई सोनियाविषयी बोलत होते. मुलगी छान आहे, स्मार्ट दिसते वगैरे त्यांचं बोलणं चालू होतं. तेवढ्यात आजीचं लक्ष माहीकडे गेलं. माही केव्हा आलीस? आत ये. माही आत गेली तेव्हा आजीने तिला सोनियाचा फोटो दाखवला. तू अर्जुनच्या ऑफिसमध्ये काम करतेस ना? मग सोनिया कशी मुलगी आहे? छान आहे. अर्जुन सरांची चांगली मैत्रीण देखील आहे. आजी मी आता जाऊ का? माहीने नाराज मनाने विचारलं. हो, तू मूर्ती घेऊन जा, पण आपल्याकडे गणपतीची पूजा आहे. त्या दिवशी तू तुझ्या घरच्यांना पण आमचं आमंत्रण सांग. तेवढीच आपली सगळ्यांची ओळख होईल. हो, आज मी घरी विचारून कळवते. माही मूर्ती घेण्यासाठी तिकडे टेरेस गार्डनकडे जातच होती. हे तर सोनिया मॅडमबद्दल बोलत होते. सोनिया मॅडम आणि अर्जुन सरांच्या लग्नाबद्दल. पण आपल्याला का वाईट वाटतंय? चांगली जोडी आहे, एकमेकांना शोभते सुद्धा. आणि ते दोघं किती वर्षापासून ओळखतात एकमेकांना. चांगलंच तर आहे. पण मग अर्जुन सर आपल्यासोबत असे का बोलले? घरी तर सगळ्यांना सोनिया मॅडम आवडल्या आहेत. विचार करता करता तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती गार्डनमध्ये पोहोचली. तिला तिथे टेबलवर अर्जुन बसलेला दिसला. दरवाजाच्या आवाजाने अर्जुनचं लक्ष माहीकडे गेलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. माही मूर्ती घ्यायला वळणार तेवढ्यात त्याने आवाज दिला आणि तिच्याजवळ उठून गेला. काय झालं? काही नाही, ती चेहरा लपवत बोलली. मग रडत का आहेस? कोणी काही बोललं का? ते कचरा गेला बहुतेक. बरं, बस इथे आधी. अर्जुन तिला खुर्चीकडे हात दाखवत बोलला. केशवदादा कॉफी आणा. मला नकोय कॉफी. निघते मी, उशीर होईल. इट्स माय ऑर्डर, बस. अर्जुन पुन्हा रागात बोलला. हे ऑफिस नाही, तुम्ही मला इथे ऑर्डर देऊ शकत नाही. माही बोलली. ओ रिअली? आणि कोण अडवेल मला? अर्जुन बोलला. मला नकोय कॉफी. मी जबरदस्ती पण करू शकतो. तुला माहिती नाही तर डेमो दाखवू काय? अर्जुन नजर रोखत तिच्याकडे बघत बोलला. ती चुपचाप जाऊन बसली. केशवने कॉफी आणून टेबलवर ठेवली. घे. अर्जुन तिच्यासमोर कॉफीचा मग धरत बोलला. माहीने चुपचाप कॉफीचा मग घेतला आणि कॉफी पिऊ लागली. तो कॉफी पीत पीतच तिचं निरीक्षण करत होता. माही उठून मूर्ती घेऊन आली आणि जायला निघाली. माही, अर्जुनने आवाज दिला. माही तिथेच थांबली आणि त्याच्याकडे बघायला लागली. तू ठीक आहेस ना? तिने मानेनेच होकार दिला. माही, तुला कधी पण काहीही सांगावंसं वाटलं तर मी आहे. मला सांगू शकतेस तू, अर्जुन तिला बोलला. तिने मान हलवली आणि तिथून निघून गेली. आज बाप्पांच्या आगमनाचा दिवस होता. माहीने अर्जुनच्या घराचं निमंत्रण तिच्या घरच्यांना सांगितलं. सगळे तयार होऊन अर्जुनच्या घरी जायला निघाले. तिकडे सोनिया, तिचे आईवडील सुद्धा अर्जुनच्या घरी येणार होते. माहीचा पूर्ण परिवार शांती सदनला पोहोचला. अरे बाळा, आतमध्ये ये. आजी माही आणि तिच्या परिवाराला दारात आलेलं बघून म्हणाल्या. तसे सगळे आतमध्ये आले. अरे वा, खूप छान दिसतेस या साडीमध्ये. आजी माहीच्या गालावर मायेने हात फिरवत बोलली.
त्यांना आलेलं बघून सगळे त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले. सगळ्यांनी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला. आकाशचं लक्ष अंजलीवर गेलं. तो एकटक तिच्याकडे बघत होता. अंजलीचं सुद्धा लक्ष आकाशकडे गेलं. तो तिला बघत आहे म्हणून तिने लाजून मान खाली घातली. माई सगळ्यांची ओळख करून देत होती. तेवढ्यात अर्जुन त्याच्या रूममधून खाली आला. शर्टाच्या बाया फोल्ड करत येत होता. त्याचं लक्ष माहीकडे गेलं आणि थोडा वेळ तो तिथे स्तब्ध होऊन तिला बघत उभा राहिला. माही आज खूपच सुंदर दिसत होती. अरे अर्जुन, इकडे ये. तिथे काय बघत बसलाय? आईने त्याला आवाज दिला. ही परी कोण आहे? म्हणत अर्जुनच्या आईने मीराला कडेवर उचललं. ही मीरा, माझ्या पुतण्या श्रीकांतची मुलगी. माहीच्या आईने खोटं बोलून उत्तर दिलं. खूपच गोड आहे. तुमच्या दोन्ही मुली अगदी लक्ष्मीसारख्याच दिसतात. आजी माहीचं कौतुक करत बोलली. हो ताई, माही नेहमी इथलं कौतुक सांगत असते. माहीची आई अर्जुनच्या आजीला सांगत होती. आजी साहेब अशा, नलिनी काकी तशा आहेत. सतत तिचं बोलणं सुरू असतं. आणि हो काय, तो कोण ड्रॅकुला कोणीतरी आहे. दिवसभर त्याच्या नावाचा जप सुरू असतो. त्याने असा त्रास दिला, त्याने असं केलं, तसं बोलले. आत्या बोलायला लागल्या. अरे बापरे, ही आत्याबाई कुठेही काहीही सांगते. आता काही खैर नाही माही तुझी. मनातच बोलत अर्जुनकडे बघत होती. नाही ते असंच ऑफिसच्या गोष्टी. माहीने लगेच सावरलं. सोनिया आणि तिचे पेरेंट्स सुद्धा तिथे आले होते. अर्जुनने सोनियाची ओळख आजी आणि आईसोबत करून दिली. घरामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं आणि पूजेची तयारी सुद्धा सुरू होती. माही, वरती एका साईडला फुलांची टोपली ठेवली आहे, ती तेवढी घेऊन येतेस का? नलिनीताई माहीला बोलल्या. हो काकी, घेऊन येते. माही पायऱ्या चढत वर जात होती. अर्जुनचं तिच्याकडे लक्ष गेलं. तो पण सगळ्यांची नजर चोरून हळूच वर गेला. माई फुलांची टोपली घेत होती. तो एकदम तिच्या मागे जाऊन उभा राहिला. माईने फुलांची टोपली उचलली आणि टोपली घेऊन वळणार की तिला अर्जुन एकदम तिच्याजवळ दिसला. ती दचकली आणि तिच्या हातातली फुलांची टोपली उडाली. सगळी फुलं त्यांच्या अंगावर पडली. तुम्ही इथे काय करत आहात? अरे राम, सगळी फुलं खाली पडली. काकीने मला फुलं आणायला सांगितली होतं. ही तर सगळी खराब झाली. आता काय करू? तुम्ही इथं काय करायला आले? सगळं काम माझं खराब करून ठेवलं. आता काय उत्तर देऊ काकींना? पूजेसाठी हे खाली पडलेले फुलं सुद्धा वापरता येत नाहीत. तुम्हाला काय गरज होती? माही डोक्यावर हात मारत फुलांकडे बघत बळबळ करत होती. एक्सक्यूज मी, हे माझं घर आहे. मी कुठेही जाऊ शकतो. अर्जुन एक भुवई उंचावत तिच्याकडे बघत म्हणाला. हो, पण तुम्ही इथे मला घाबरवायला का आले? हे फुलं पडले ना. आता मी काय करू? कुठून आणू दुसरी फुलं? मला त्रास द्यायला आजकाल तुम्हाला फारच आवडते. नेहमी जवळ येत असता आणि असे घाबरवत असता. एखाद्या दिवशी हार्ट अटॅक आणून सोडवाल मला? अर्जुन तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवत. किती बोलतेस? थोडा तर पॉज घेत जा. तोंड नाही दुखत का तुझं? सतत बळबळ करत असते. ते बघ तिकडे. एका फुलांनी भरलेल्या मोठ्या बॅगकडे हात दाखवत अर्जुन बोलला. त्या बॅगमध्ये खूप फुलं होती. तिने टोपली घेतली आणि बॅगेतली फुलं टोपलीत काढू लागली. अर्जुन पण तिच्या मागे आला. तिच्याजवळ जाऊन बसला. ती जवळून खूपच सुंदर दिसत होती. तिचे निळे पाणीदार डोळे, त्यात लावलेलं काजळ अर्जुनला घायाळ करत होतं. तो तिच्या डोळ्यात हरवला होता. त्याला तसं बघून माहीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याच्या डोळ्यात आता ती सुद्धा हरवली होती. त्याच्याकडे बघतच माही बॅगमधून टोपलीत फुलं टाकत होती. अर्जुन ते फुलं परत बॅगमध्ये टाकत होता. तो तिला बघण्यात इतका गुंग झाला होता की त्याला कळतच नव्हतं की तो काय करत आहे. माही, आईसाहेबांनी फुलांची टोपलीची वाट बघत आहेत म्हणत तिथला नोकर तिथे आला. त्याच्या आवाजाने ते दोघेही भानावर आले. तिचे टोपलीकडे लक्ष गेलं. त्यात थोडेसेच फुलं होते. सर, तुम्ही हे काय करत आहात? माझं काम वाढवत आहात. त्याचं ते फुलं बॅगमध्ये परत ठेवताना बघून माही बोलली. तुला मदतच करत आहे. त्याने त्याच्या हाताकडे बघितलं. त्याच्या लगेच लक्षात आलं की तो उलट काम करत आहे. त्याने त्याच्या हात बाजूला केला आणि टोपलीमध्ये फुलं भरली. ती टोपली घेऊन जाऊ लागली. माही, 1 मिनिट थांब. अर्जुनने आवाज देत तिच्या हातातली टोपली घेतली आणि त्या नोकराच्या हातात दिली. रघु, घेऊन जा खाली. रघु गेल्यानंतर अर्जुनने तिच्या हाताला पकडून तिला खुर्चीवर बसवलं. काय करताय? प्लीज मला जाऊ द्या खाली. सगळे वाट बघत असतील. त्याने त्याच्या खिशातून एक पैंजण काढलं आणि तिच्यासमोर धरलं. हे तर माझं पैंजण आहे. तुम्हाला कुठे मिळाले? 3-4 दिवसांपासून हरवले होते. मी सगळीकडे शोधत होती, सापडतच नव्हते. माही पैंजण हातात घेण्यासाठी तिने हात पुढे केला. म्हणत त्याने पैंजण धरून ठेवलेला हात मागे केला. सर, पैंजण द्या, माही बोलली. तेवढ्यात माही, एकदा अर्जुन बोल, मग पैंजण देतो. सर, पण तुम्ही माझे बॉस आहात. असं कसं तुम्हाला अर्जुन बोलू? ती पैंजण घेण्यासाठी हात पुढे करत बोलली. ड्रॅकुलापेक्षा तर बरंच आहे ना अर्जुन नाव. अर्जुन मस्करीच्या सुरात बोलला. ती लाजली आणि खाली बघू लागली. तिला तसे बघून अर्जुन गालात हसला.
तो तिच्या पायाजवळ गुडघ्यांवर जाऊन बसला. त्याने त्याचा हात तिच्या पायाजवळ नेला. तो पायाला हात लावत आहे हे बघून तिने तिचा पाय मागे घेतला. त्याने एकदा तिच्याकडे बघितलं आणि परत तिचा पाय आपल्या हातात घेतला आणि तो आपल्या गुडघ्यांवर ठेवला. त्याच्या स्पर्शाने ती मोहरून गेली. त्याने ते पैंजण हळुवारपणे तिच्या पायात घातले. माही, तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. अर्जुन तिच्याकडे बघत तिच्या पायात पैंजण घालत बोलू लागला. कोणत्या? माहीने समजून न समजल्यासारखे केले. लग्नाबद्दल. माझ्याशी लग्न करशील? ती थोडी लाजली आणि काही न बोलता उठून तिथून चालली गेली. तिला या क्षणाला काहीच कळत नव्हतं काय बोलावं, म्हणून ती चुपचाप तिथून निघून गेली. थोड्या वेळाने अर्जुन सुद्धा तिच्या मागे खाली आला. आजचा हा छोटासा भाग देखील इथेच संपतो. पुढच्या भागात अर्जुन आणि सोनियाचं लग्न अर्जुनचे घरचे फिक्स करणार आहेत. बघूया अर्जुनची यावर काय रिॲक्शन असेल. तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच भेटूया पुढच्या भागात. ज्यांनी आधीचे एपिसोड पाहिले नसतील त्यांनी देखील सगळे एपिसोड नक्की बघा.